हाय फ्रेंड्स, आज आमच्या घरी पाहुणे आले आहे. पाहुणेच म्हणजे माझी आजी आणि माझ्या पप्पाची मावशी. ते आहे ना बारगाव नांदूरला राहतात. ते बघा, ते आता टीव्ही पाहत बसले आहे. मी तुम्हाला दाखवतो. दोघे बहिणी माझी आजी आई उठली. ती माझी आजी आणि माझी आजी ते बारगाव नांदूरला राहतात. त्यांनी येताना आहे ना आम्हाला रेवड्या, भेळ, केक्स आमच्या आवडीचं सगळं आणलं त्यांनी. त्यांच्या इकडं आहे ना महाशिवरात्रीची जत्रा होती ना, त्याच्यामुळे त्यांनी वेळ आणलाय आमच्यासाठी. इथं भेळ आणली ती. हे बघा भेळ आणलेली. आणि हे बघा दीदी अभ्यास करते. बघा ती अभ्यास करते. दीदी काहीतरी बोल. हाय फ्रेंड्स, हे बघा मी आहे ना इंग्लिशचा अभ्यास करते. हे बघा इंग्लिशचा अभ्यास करणार आहे मी आज. हे शब्द लिहिणार. तुम्ही पण तुमच्या टीचरनी असा पुस्तक सोडायला लावलं तर यांना इंग्लिशचे शब्द लिहिता का? हे बघा, ही आमच्या शेजारीच राहती. ही माझ्याकडे खेळायला. आता मला पण अभ्यासाला बसायचं आहे. हे बघा मित्रांनो, मी अभ्यासाला बसलोय. हे बघा पॅड काढलाय, त्याच्यावरती प्रश्नपत्रिका आहे. बसले सर. हे बघा मित्रांनो, आम्हाला सरप्राईज टेस्ट झाली आमची. हे बघा तेव्हा टीचरने आम्हाला प्रश्न. हे बघा आता मी बसले. आणि ही इथे कंपास काढली आहे. कंपास ठेवली. माझं पुस्तक. ही माझी इंग्लिश गृहपाठाची वही. मला होमवर्क कंप्लीट करायचे. ते ठेवून दिलेली आहे. आता हे बाकीचं सगळं ठेवून दिलेलं आहे. प्रश्नपत्रिका लावली आहे. माझी इंग्लिश गृहपाठाची वही. माझ्या इंडेक्स मधले असे कंप्लीट झालेले सगळे. आता फक्त मला आहे ना फक्त होमवर्क बाकी. बघा ॲनिमल साऊंड झालेले. हा 6वा आहे आणि हा 7वा थोडा राहिला आहे. आज तोच मी लिहिणार आहे.
हे बघा माझं साहित्य आहे. हॅव पेन आणि ही पेन्सिल. एवढं सगळं साहित्य मला लागतं अभ्यासात. हे बघा आता मी हे पुढचं लिहिणार आहे. हे बघा मी लिहितोय. हे बघा तुम्ही पण दररोज असाच अभ्यास करता का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याच्यासाठी बाय फ्रेंड्स.